श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि उद्या आहे मंगळवार. तर श्रावण महिन्यामध्ये मंगळवारी आपल्याला आपल्या देवीच्या कुळदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या किंवा शुक्रवारी मंगळवारी किंवा शुक्रवारी या दोन वारापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या कुळदेवीची सेवा करू शकतात. तर त्या सेवा कोणत्या करायच्या त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आपण सगळ्या देवांच्या सेवा तर करतोच, पण कुळदेवीची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कुळदेवीचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दलच मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी तर आपण 5-6 महिन्यामध्ये तुमचे जेव्हा जमेल तेव्हा वर्षातून आपण निदान एकदा किंवा दोनदा तरी आपल्या कुळदेवीचं दर्शन घ्यायला जायला हवं. तर भरपूर परिवार असे आहेत की त्यांची तुळजाभवानी माता जी आहे तीच कुळदेवी आहे. तर त्याच्यामुळे आपलं निदान जेव्हा जमेल तेव्हा आपण दर्शनाला जायला हवं. आणि त्यासोबतच तुम्हाला सेवा करायच्या आहेत त्या कोणत्या, तर जसे की सगळ्यात पहिला आहे कुमकुम अर्चन. तर सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे कुमकुम अर्चन. कुमकुम अर्चन तुम्ही देवीच्या फोटोवर सुद्धा करू शकतात, टाकावर करू शकतात, श्रीयंत्रावर करू शकतात. आणि तुमच्याकडून यातून काहीच नसेल तर तुम्ही सुपारी घेऊन सुपारीला देवी मानायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात. कुमकुम अर्चन हे खाली पायापासून डोक्यापर्यंत असं कुंकू टाकत तुम्हाला जायचं आहे. आणि कुमकुमार्चन करताना तुम्हाला नवार्णव मंत्र म्हटला तरीही चालेल, नाहीतर श्री सुक्तम म्हणून तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात. तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. आणि ते जे कुंकू आहे ते परत डबीमध्ये भरून ठेवायचं. नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करणार तेव्हा ते कुंकू वापरलं तरीही चालेल, दुसरं घेतलं तरीही चालेल. पण ते जे कुंकू असणार आहे ते अतिशय प्रभावशाली असणार आहे. तुम्हाला जर कुठे बाहेर कामानिमित्त जायचं असेल तर तुम्ही ते कुंकू लावून जाऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यात आधी अतिशय प्रभावशाली सेवा म्हणजे कुंकुमार्चन हे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडून जर झालंच तर दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे ते तुम्ही एका दिवसात एक पारायण तुम्ही करू शकतात. तर श्रावण महिन्यामध्ये जर तुमची इच्छा असेल कंटिन्यू करायची पारायणं की तुमच्या इच्छेनुसार ते सुद्धा करू शकतात. पण नाही जमलं तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही निदान एक पारायण त्याचं करू शकतात. तर हे जर नाही झालं तर सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे तर याचं तुम्ही पठण करू शकतात. 11 वेळेस जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर तुम्हाला एक वेळेस दुर्गा सप्तशती केल्याचं फळ हे मिळत असतं. त्यासोबतच तुम्हाला महालक्ष्मी अष्टकंचं पठण करायचं आहे. तर ही सुद्धा अतिशय प्रभावशाली सेवा आहे. 11 वेळेस तुम्ही महालक्ष्मी अष्टकंचं पठण करू शकतात. तर यासोबतच तुम्हाला नवार्णव मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. त्याच्यानंतर 21 वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळेस जप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला झालंच तर ओम श्री महालक्ष्मी नमः तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडून जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तुमच्या कुळदेवीसाठी तेवढे जास्तीत जास्त सेवा करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. कुमकुम अर्चन तर तुम्हाला करायचंच आहे, पण त्यासोबत तुम्हाला 11 लवंगांचं अर्चनसुद्धा करायचं आहे. तर ते फोटोवर करा नाहीतर श्रीयंत्रावर करू शकतात. तर ते अर्चन करताना तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि 11 वेळेस ते एक जी लवंग असणार आहे ते तुम्हाला तिथे ठेवायची आहे, रात्रभर ठेवायची. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या घरात जेवढे मेंबर्स असतील त्यांना एक ती खायला लावायची, प्रसाद म्हणून द्यायची. तर अशा प्रकारे तुम्हाला 11 लवंगांचं अर्चनसुद्धा करायचं आहे. कारण लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात, म्हणून तुम्ही लवंगांचं अर्चन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर त्यावर तुम्ही आपला
लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तर त्याचा जप तुम्ही करू शकतात. विष्णू गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. तर तुमच्याकडून जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तुम्हाला तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची कुळदेवी जी आहे तर त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर राहील आणि तुमच्या घरात भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा या काही सेवा होत्या की ज्या तुम्हाला मंगळवारी झालं तर मंगळवारी करा, नाहीतर शुक्रवारी करा. तर पण करायला विसरू नका. या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला तुमचे जे पुण्य आहे ते वाढवायचं आहे. तुम्ही जे गोष्ट करणार आहात त्याचं 100 पटीने फळ हे तुम्हाला भेटणार आहे. तर सेवा करायला विसरू नका, नक्की करा. अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.